Tejaswini madam, please unmute yourself. थँक यू. नमस्कार, मी वैद्य तेजस्विनी समीर भाले. तेजस्विना वधितमस्तु या नवरात्री निमित्त ही जी आपण शृंखला ठेवलेली आहे सेशन्सची, त्याचा आज 4था दिवस आहे आणि 3 दिवस सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि आजही आजचा विषय खूप महत्वाचा आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट, ज्याच्यासाठी आपले आज एक्सपर्टीज मिसेस कांचन जतकर या आपल्याला जॉईन झाल्यात. सो मी सर्वांचं स्वागत करते. माझं क्लिनिक प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक जे औंध इथे आहे आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी, ज्याच्यामध्ये मी आयुर्वेदाचे क्लासेस किंवा शिक्षण हे जनसामान्य लोक आणि वैद्य यांना देते. या दोन्ही संस्थांमार्फत नवरात्रीसाठी या वर्षीचा हा उपक्रम सुरू केलाय, की ज्याच्यामध्ये आपण 9 दिवस वेगवेगळ्या स्त्री एक्सपर्टीजची त्यांच्या विषयाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो आजचं सेशन आपलं जे आहे ते स्त्रियांसाठी खास आहे, की आपण म्हणतो की स्त्री ही होम मिनिस्टर आहे. तो ती घरातली सगळी जबाबदारी सांभाळते, कुटुंबाची व्यवस्था बघते, मुलाबाळांचं सगळं करते. पण त्याच जोडीला ती आज एक सशक्त स्त्री अशी आहे, की जी खूप चांगल्या पद्धतीने पैसाही कमवते, अर्निंग्सही करते. पण ते कसं वाढवावं, ते कुठल्या पद्धतीमध्ये गुंतवणूक करावी. आपल्याला काही ट्रॅडिशनल पद्धती माहिती आहेत, की बचत गट आहे, VC आहे किंवा LIC आहे. पण या व्यतिरिक्त पुढे जाऊन अजून काही नवीन टेक्निक्स आलेले आहेत, ज्याची माहिती आपल्याला व्हावी आणि ज्याच्यातनं आपण अजून बचत करून आपली ही जी काही लक्ष्मी आपल्या घरी येते ती अजून वाढवत न्यावी. तर त्या दृष्टीने आज आपलं हे सेशन होणार आहे. सो आजच्या सेशनची सुरुवात करण्याच्या आधी आपण आज नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. जी आपण नवरात्री निमित्त कार्यक्रम करतोय त्यामुळे देवीची प्रार्थना करूया आणि त्यासाठी एक छोटासा श्लोक म्हणते आणि मग त्यानंतर मी विनंती करते मिसेस कांचन जतकर यांना की त्यांनी आजच्या सेशनची सुरुवात करावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. सो आजच्या सेशनची सुरुवात आपण या श्लोकांमुळे आणि श्लोकानंतर त्याच्यामध्ये आपण देवीची आराधना केली आहे, श्री लक्ष्मीची आराधना केली आहे. त्यानंतर आजचं हे सेशन कांचन मॅडमनी पुढे न्यावं अशी मी त्यांना विनंती करते. आजचं सेशन थोडं 3 दिवसापेक्षा वेगळं होणार आहे, कारण हा विषय खूपच खोल आहे. तुम्हाला यातली जाण किंवा त्यातल्या ज्या टॅक्स आहेत या डिटेलमध्ये समजाव्यात, त्यामुळे कांचन मॅडम आज तुम्हाला प्रेझेंटेशन करून दाखवणार आहेत की काय काय गोष्टींचा आराखडा तुम्ही मांडावा, कशी गणितं मांडावीत. त्यामुळे त्या तुम्हाला सगळं एक्सप्लेनही करतील आणि त्या जोडीला त्यांची स्क्रीनही शेअर झालेली असेल. सो कांचन मॅडम, तुमचं खूप स्वागत आणि धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल आणि हे सेशन तुम्ही जॉईन केलंय त्यासाठी. धन्यवाद मॅडम. नमस्कार येथे उपस्थित माझ्या सगळ्या मैत्रिणींनो. प्रथम मी प्राध्यापक कांचन, जसं तेजस्विनी मॅडमनी सांगितलं. तर मी प्रथम आजचं सेशन चालू करण्याच्या अगोदर मला वैद्य तेजस्विनी भाले आणि वैद्य डॉक्टर समीर भाले ह्यांचं मी आभार मानते. तसेच प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिक, आयुर्वेदिक अकॅडमी आणि पंचकर्म केंद्र ह्यांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी आज ह्या विषयावरती मुख्यतः स्त्रियांसाठी, म्हणजे जिला आपण लक्ष्मी म्हणतो, पण तिला लक्ष्मीचं जे अवेअरनेस आहे, इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस आहे, हे थोडंसं दुर्दैवाने आपल्या देशामध्ये कमी आहे. तर त्या अनुषंगाने मॅडमनी आज हे व्याख्यान इथं आयोजित केलं, त्यांचे सर्वप्रथम आभार. आणि आज मी आपल्यासमोर विषय घेऊन आली आहे तो म्हणजे गुंतवणूक. आता गुंतवणूक ह्या शब्दाचा आपण अगदी लाक्षणिक अर्थ न बघता आपण थोडंसं यामध्ये एक आर्थिक स्वतंत्रतेची संकल्पना असं म्हणून थोडंसं बघूया, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम.
आणि इन्व्हेस्टमेंट या थोड्याशा दृष्टीने ह्या पर्टिक्युलर सेशनकडे बघूयात. कारण आज महिला सगळ्या क्षेत्रामध्ये खूप कार्यरत आहेत आणि त्यामध्ये त्यांचं उत्पन्न सुद्धा चालू असतो. पण जेव्हा गुंतवणुकीचा विषय येतो तिथे सुद्धा आपल्याला असं वाटतं की बरेचसे आज पण त्यांचे निर्णय हे थोडेसे पुरुषांवरती डिपेंडेंट असतात किंवा अवलंबून असतात. तर नक्कीच ते चांगलंच आहे, कारण त्यात पुरुषांना आपल्यापेक्षा अवेअरनेस जास्त आहे आणि आपल्यालाही थोडाफार प्रमाणात अवेअरनेस व्हावा त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आपण त्या दृष्टीने इथं मी काही गोष्टी प्रेझेंट सुद्धा करणार आहेत, काही कॅल्क्युलेशन सुद्धा बघणार आहे किंवा नियोजन कसं करायचं त्या दृष्टीने आपण थोडासा उजाळा टाकूयात. आता तुम्ही सगळे म्हणाल की ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींची खरं काय गरज आहे? म्हणजे आपली जी आपल्या अगोदरची जी जनरेशन होती, म्हणजे आपले पॅरेंट्स झाले, ग्रँड पॅरेंट्स झाले, तर आपण विचार करू की ह्यांचं पण तर सगळं ह्याच्याशिवाय तर चांगलं चाललेलं होतं ना, तर मग आता हा नवीन घाट कशाला? तर खरं सांगायचं झालं तर हा घाट ह्याच्यासाठी की त्याच्यासाठी मी काही कारणं तुमच्या पुढे सांगणार आहे. सर्वात मुख्य कारण म्हणजे पूर्वीची जी कुटुंब पद्धती होती ती एक एकत्र कुटुंब पद्धती होती, म्हणजे जॉइंट फॅमिली होती. तर जॉइंट फॅमिलीमध्ये ज्यावेळेस आपल्याला शिक्षण घ्यायचं असायचं, उच्च शिक्षण घ्यायचं असायचं किंवा आपल्याला परगावी परदेशी शिक्षण घ्यायचं असायचं, तर अशा वेळेस काय होतं की ते कुटुंब जे होतं ते आपल्यासाठी एक सुरक्षा कवच होतं. व्हेअरएज इथं कसं आता कसं झालेलं आहे की आपण बघतो की विभक्त कुटुंब पद्धती नंतर आली. त्यानंतर त्यावेळेस घरात काही निधन झालं किंवा अकाली म्हणजे अपघात झाला, तर त्यावेळेस सुद्धा अशी गोष्ट असायची की कुटुंब आपल्या सपोर्टला असायचं. पण आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. त्यानंतर हम दो हमारे दो अशा प्रकारची फॅमिली झाली. आता तर त्रिकोणी कुटुंब आपण बघतो आहे. तर आणि ह्या त्रिकोणी कुटुंबात ही कुटुंब पण आपल्या सोबत कायम असतीलच की नाही ह्याची सुद्धा शाश्वती नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची गरज आता खूप जाणवते. कारण ह्यामध्ये मुख्य कारण अजून एक आहे, म्हणजे काही 3 कारणं मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. प्रथम कारण म्हणजे की आपल्या आयुर्मानात झालेली वाढ. पूर्वीच्या काळी जर आपण बघितले असेल की आयुर्मानात ही आयुर्मानात वाढ कशामुळे झालेली आहे, तर स्पेशली म्हणजे मी सगळ्या डॉक्टर्सला इथं थँक यू म्हणू इच्छिते की त्यांच्यात आयुर्मानात वाढ होण्याचं कारण म्हणजे औद्योगिक क्षेत्रात किंवा आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये झालेली प्रगती आणि त्यामध्ये झालेली टेक्नॉलॉजी वाईज झालेली अजून प्रगती. म्हणजे आजकाल आपण अवयव दान हा सुद्धा प्रकार खूप वाढलेला आहे. मग हे आपलं आयुर्मान वाढवण्याच्या दृष्टीने सर्वात चांगले एक कारण आहे. दुसरी गोष्ट आपण बघतो की पूर्वीच्या काळी अगदी 1960 मध्ये जसं वर्ल्ड बँकचा आपण जर डेटा बघितला तर त्यामध्ये हे बघू शकतो की साठीचे समारंभ हे अगदी क्वचितच व्हायचे. आणि आता हल्ली 60चे, 70चे, 85वा वाढदिवस हे आपल्याला सर्रास झालेले दिसतात. म्हणजे हल्लीच अगदीच मी बरेचदा सगळ्यांना सांगत असते, की मी माझ्या मैत्रिणीच्या आजी-आजोबांचा 55वी अॅनिव्हर्सरी झालेला सुद्धा मी स्टेटसला बघितलेला आहे. तर हे आयुर्मानात झालेली वाढ. पण जेव्हा आयुर्मान वाढतं तेव्हा आपलं इन्कम तर वाढत नाही आहे. कारण एक कालांतराने आपलं शरीर थकतं आणि पैसा जिथून मिळकत येणार असते ते सोर्स सुद्धा आपल्याला थांबलेले दिसतात. मग या वेळी प्रश्न पडतात ते, की आता आपला उदरनिर्वाह कसं होणार? बरं आपले जे ग्रँड पॅरेंट्स होते त्यांना पेन्शनची सुद्धा फॅसिलिटी होती आणि ती आपल्याला नसणार आहे. त्यामुळे मग हे प्रश्न मला खूप सतावतात, की बापरे! मग पुढं आपल्या सगळ्या जनरेशनचं कसं होणार? आणि मग त्याच दृष्टीने हा एक गुंतवणूक खूप महत्त्वाचा विषय ठरतो. आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काम करण्याचं आपलं वय आणि निवृत्तीनंतरचं वय. आता असं झालंय की ह्या आयुर्मानात वाढ तर झाली, पण आपण 30 ते 35 वर्ष नियर अबाउट काम करतो. त्यानंतर 30 ते 35 वर्ष हे आपलं रिटायरमेंट नंतरचं लाईफ आहे. सेवानिवृत्तीनंतरचं जे आपलं लाईफ आहे, हे पण ह्याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे. मग आता हा जो जर टाईम स्पॅन वाढलाय, माझं सेवानिवृत्तीनंतरचा जरी माझा उदरनिर्वाह आहे, तर त्यासाठी मी पैसे आणणार कुठून? त्याचं मी नियोजन कसं त्याचं नियोजन करावं ह्या दृष्टीने मी हा आपल्याला परत कार्यक्रम महत्त्वाचा ठरतो. आता तिसरं कारण जे आहे त्याच्यासाठी मी थोडी मॅडम स्क्रीन शेअर करते माझी. तर ते मला मुख्य कारण वाटतं की पूर्वीच्या लोकांची जी स्वप्न होती, ती थोडी वेगळी होती. आणि आताची जी आपली स्वप्न जरा पूर्वीच्या लोकांची म्हणजे 1956 साली लोकांची स्वप्न काय होती थोड्यात आपण त्याच्यावर उजाळा टाकूया. स्क्रीन एक सेकंड मॅम जरा आवाज आय थिंक मला वाटतं ऑडिओ शेअर नाही होत आहे. ओके.
मला सांगाल आवाज? तुम अरबों का हेर फेर करने वाले राम जी, 1.25 लाख की लॉटरी भेजो अपने भी नाम जी, 1.25 लाख की लॉटरी भेजो अपने भी नाम जी. आता यातनं मला एक सांगायचं की म्हणजे 1956 साली आपल्या ग्रँड पॅरेंट्स किंवा त्या जनरेशनचं स्वप्न होतं की मला लखपती व्हायचं आहे. सो ही जी गोष्ट होती ती त्यावेळेस त्यांच्या दृष्टीने खूप अवघड होती की बापरे, लखपती म्हणजे माझ्याकडे लाख रुपये कधी येणार, मी लखपती होऊ शकणार का? आणि हे 50 वर्षामध्ये, नियर अबाउट एक 70 वर्षामध्ये आपल्याला हे स्वप्न पूर्ण सुद्धा झालेलं दिसतं आहे. पण त्यानंतरची अजून एक गोष्ट आहे की जी मला परत तुम्हाला इथं सांगावीशी वाटेल. जस्ट अ सेकंड. ही सुद्धा ही 2001 पासून दाखवलेली स्वप्न आहेत. तर ही 2001 साली आपल्याला सगळ्यांना आठवते की ही सिरियल आली, आणि ही सिरियल ज्यावेळेस आली त्यावेळेस ही खूप लोकांच्या मनात स्वप्न घेऊन आली की मला करोडपती व्हायचं आहे. त्यावेळेस काय, इव्हन आता सुद्धा आपल्याला कोण दिसतंय की करोडपती बनतंय, तर हे बघूनच आपल्याला इतका आनंद व्हायचा की अरे बापरे, आपण तर नाही होते पण कोणतरी होत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी फायनान्शियल प्लॅनिंगशी पण खूप संबंध आहे की करोडपती लोकांना हा शब्द भेटला, आणि आज प्रत्येकाची इच्छा आहे की आपण करोडपती व्हावं, आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे थोडं आपण आता पुढे ह्यात बघूया. तर आता बरीचशी लोक काय म्हणतात की मॅडम हे सगळं तुम्ही सांगितलं, भारी आहे, छान आहे, मस्त आहे, पण पैसे कुठे आहेत? माझी तर कशी बशी एक्सपेन्सेस आणि इन्कम्सची जुळवणी होते, आणि मग हे सगळं मी कसं करायचं ना, हे सांगायला ऐकायला खूप छान आहे, पण माझ्याकडे पैसे नसतात. आणि मग जेव्हा मला असे खूप लोकांनी म्हटले, तेव्हा मी माझे जे शिक्षक जे इन्व्हेस्टमेंट तज्ञ आहे, तर त्यांना मी काही प्रश्न विचारले की नेमकं गुंतवणूक कोणी करायची? त्यावेळेस त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की हे बघ कांचन, हे जे गुंतवणुकीचे वगैरे सगळे प्रकार आहेत ना, हे श्रीमंत लोकांचे आहेत. मग त्यावेळेस आहे ना, मी खूप डिसअपॉइंट झाली आणि मला सरांचा खूप राग आला. मी म्हटलं, सर तुम्ही असं कसं म्हणता की हे श्रीमंत लोकांचं काम आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एक मिनिट थांब, गडबड नको करू, मी काय म्हणतो ते पूर्ण ऐकून घे. मग ते मला म्हटले, श्रीमंत कोण? श्रीमंताची व्याख्या काय? तर मी त्यांना म्हटलं की मी म्हटलं की ज्याच्याकडे पैसे आहेत तोच हे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ते म्हटले बरोबर. ते म्हणे श्रीमंत म्हणजे असा व्यक्ती की ज्या व्यक्तीचा आज पगार ₹10,000 आहे, त्याचा खर्च ₹8,000 आहे, आणि त्यातली त्याची जी बचत आहे ती ₹2,000 ची होते, तर हा व्यक्ती श्रीमंत. व्हेअर एज दुसरी पण त्यांनी मला एक उदाहरण सांगितली, एक व्यक्ती आहे ज्याचं ₹5,00,000 महिन्याला उत्पन्न आहे, त्याचे खर्च ₹7,00,000 आहे. त्यामुळे जी वरची 2,00,000ची खर्च आहे ही भागवण्यासाठी तो सतत कुठे ना कुठे मला पैसा मिळतील का ह्याच्या हे शोधण्याच्या तयारीत असतो. आणि ही व्यक्ती मग श्रीमंत नाही. म्हणजे जर आपलं असं म्हणणं असेल की नाही, ह्यांना खूप पॅकेज आहे, ह्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून ही गुंतवणूक करू शकतात, माझ्याकडे नाहीये, तर असं बिलकुल नाही आहे. जी व्यक्ती 5 ते 6,000 रुपये, 10,000 पण करते, खर्च कमवते, आणि त्यातनं जर त्यांचा खर्चाचा बरोबर नियोजन असेल तर ती व्यक्ती श्रीमंत आहे. तर त्यासाठी त्यांनी माझ्या पुढे काही समीकरणं मांडली जी गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरतात. आता जी रेग्युलर लोक आहेत त्यांचं समीकरण कसं आहे? त्यांचं समीकरण असं आहे, इन्कम म्हणजे उत्पन्न वजा खर्च बरोबर 0. म्हणजे मॅडम मला ₹10,000 भेटतात, माझे ₹10,000 खर्च होतात, माझ्याकडे काहीच उरत नाही. ही जनरली लोकांची पैसा हँडल करायची पद्धत असते, जी की चुकीची आहे. दुसरी त्यांनी समीकरण माझ्या पुढे काय म्हटलं, की उत्पन्न आहे, त्यातनं जे खर्च आहेत ते वजा करते, आणि त्यातनं जी मला लागणारी वरची पैसे आहेत ते मी मग वेगवेगळ्या लोन्सनी घेते, म्हणजे क्रेडिट कार्ड वापरते त्याच्यासाठी मी, किंवा बजाज फायनान्स वापरते, किंवा पर्सनल लोन मी घेते. सो हे एक समीकरण आहे जे की अगेन चुकीचं आहे. मग तिसरं समीकरण त्यांनी मला सांगितलं की उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. आता आपल्या इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी मला विचारायचं आहे की किती जणांना हे समीकरण बरोबर वाटतं? आपण हँड रेस सुद्धा करू शकता, त्याच्यात ऑप्शन आहे.
किंवा कोणी इथं त्यांना सांगायचं असेल तरी सांगू शकतात. हे गणिती दृष्ट्या मांडलेलं समीकरण आहे की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल्स टू सेव्हिंग. बरोबर. सो हे समीकरण जरी गणितदृष्ट्या असलं तरी हे समीकरण चुकीचं आहे. तर ह्यामध्ये कसं आहे की ह्या करेक्ट समीकरण जे आहे म्हणजे जे आम्ही फायनान्स प्रोफेशनल आहे त्यांच्या दृष्टीने काही समीकरण मांडलेली आहेत, ती समीकरण म्हणजे इन्कम मायनस सेव्हिंग इक्वल्स टू एक्सपेन्सेस, म्हणजे उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च. आपण काय करतो, आपली जी मिळकत असते त्यातनं आपण विचार काय करतो की ह्या मिळकतीतनं पहिले बाबा मी माझे खर्च करणार आणि मग काही पैसे उरले तर बाबा ते मी बचत आहे म्हणून समजणार. तर असं नाही. कारण जेव्हा आपण आयुष्यात सगळ्यांसाठी खर्च करत असतो ना, तर आपण ह्यामध्ये एक गोष्ट विसरतो की जसं मी म्हटलं आयुर्मानात वाढ झालेली आहे, सेवानिवृत्तीनंतरचा आपल्याला तो लाईफ स्पॅन आपला वाढलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीत आपण एक गोष्ट काय विसरतो ना, की एक सर्वात आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती आहे जिच्यासाठी ते आपल्याला हे करायचं आहे की बचत करायची आहे, ती म्हणजे मी स्वतः. मी स्वतः माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि माझा उदरनिर्वाह कसा होणार त्यासाठी मी काहीतरी माझं समीकरण ठेवलं पाहिजे की माझी जी मिळकत आहे त्यामध्ये मी एक सर्टन पर्सेंट ऑफ अमाऊंट हे कंपल्सरी वाचवणार. मग ती सुरुवात तुम्ही 5% पासून करा आणि मग त्याच्यात थोडी थोडी वाढवत चला, म्हणजे मग 10%, 15%. आयडियली समीकरण असं आहे की 100% इन्कम मधनं तुमचं 30% हे सेव्हिंग झालंच पाहिजे आणि मग जी 70% आहे त्यातनं तुम्ही तुमची खर्च आणि मग रिमेनिंग जर तुम्हाला तुमच्या खर्चातनंही अजून काही बचतसाठी पैसे उरत असतील तर मग ते तुम्ही स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी सुद्धा तुम्ही स्पेंड करू शकता. म्हणजे असं नाहीये की मला पैसे भेटले तर मी बापरे नुसतं बचतच करा आणि खर्चच करा. आपण पण माणूस आहे, आपली पण काही हाऊस माऊस असते, आपल्या काही इच्छा असतात, आपल्याला पिक्चरला जावंसं वाटतं, आपल्याला शॉपिंग करावीशी वाटते, वस्तू विकत घ्याव्याशा वाटतात. तर हा जो उरलेला आहे एक्सपेन्सेस व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी मी यामध्ये हाऊस मौजेसाठी सुद्धा वापरू शकते आणि ते मी वापरायलाच पाहिजे. सो हे गणिती दृष्ट्या मांडलेलं समीकरण जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. वेअर एज फायनान्सच्या दृष्टीने बरोबर समीकरण आहे उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च. आणि हे गणित म्हणजे एकदम डोक्यात फिट करून ठेवायचे. ज्या दिवशी तुम्ही हे गणित डोक्यात फिट करा तुमचे ऑटोमॅटिक बचतीकडचा कल ना हा थोडासा तुमचा एक पॉझिटिव्ह अप्रोच होत जाईल त्याबद्दल. आणि जेव्हा आपण अगदीच प्रोफेशनल जे एकदम फायनान्स प्रोफेशनल आहे ज्यांचं फायनान्स एज्युकेशन झालेलं आहे त्यांचं जर आपण हे बघितलं तर त्यांच्यासाठी समीकरण अजून वेगळी आहेत. त्यांचं समीकरण आहे, एक सेकंड, त्यांचं समीकरण आहे उत्पन्न वजा गुंतवणूक बरोबर खर्च. कारण आता मला माहितीये मी जर तुमच्याकडे 10 रुपये दिले त्यातनं तुम्ही 5 रुपये वाचवले आणि ते 5 रुपये कपाटात ठेवले आणि 10 वर्षानंतर जर कपाट उघडून बघितलं तर ते 5 रुपयाचे 5 रुपयेच तसे राहणार आहे. त्याच्यात तुमची मूल्यवृद्धी झाली नाही. मूल्यवृद्धी म्हणजे तुमच्या पैशाचं जे प्राइस अप्रिसिएशन आहे ते झालं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम तिथे तर 5 रुपयेच होते आणि ते 5च रुपये झाले. मग मूल्यवृद्धी म्हणजे कसे काय? मूल्यवृद्धी हे आहे आपल्या महागाईवरती. कारण जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तर या सगळ्यांमध्ये आपला सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे महागाई. आणि आपल्याला आपल्या महागाईचं नियोजन करता आलं पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आज जर मला एखाद्या गोष्टीसाठी 5 रुपये खर्च करावे लागतात तर 10 वर्षांनी त्याच वस्तूसाठी मला किती रुपये खर्च करावे लागणार आहे. तर ह्यालाच आपण मूल्यवृद्धी म्हणतो. मूल्यवृद्धी म्हणजे ह्याच्यानी ठीक आहे की माझी तर वृद्धी होते, माझी जी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे त्याची वृद्धी तर होते आहे, पण वेअरएज साइड मध्ये आपल्या देशाचा जो रुपया आहे त्याची किंमत सुद्धा कमी होताना आपल्याला दिसते. मग आता कसं होतं हे सर्वसाधारण व्यक्तीला खूप असं वाटतं की बापरे हे काय महागाई. महागाई समजत असते पण त्याच्या विरुद्ध आपण रणनीती कशी आखायची ह्याच्याबद्दलसाठी हे सूत्र आपल्याला खूप मदत करतात की ह्या सूत्रांसाठी की बाबा मला 10 वर्षानंतर माझं हे एम आहे ते पूर्ण करण्यासाठी मला इतके पैसे लागणार आहेत. तर त्या पैशांचं कॅल्क्युलेशन पण कसं करायचं तर त्या दृष्टीने आपण थोडंसं बघूयात. एक फायनान्स मध्ये कॉन्सेप्ट आहे जादू दाम दुपटीची. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांनी एक सांगितलंय की चक्रव्याढ हे जगातील 8वे आश्चर्य आहे. हे आपल्याला 8 वंडर्स 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड माहिती आहे बट 8 इज हिअर. ओके, हे जे खूप अगोदर सांगून ठेवलेलं आहे पण ते माहिती नाही. कंपाऊंडिंग इंटरेस्ट हे आपण स्कूलमध्ये सगळेजण शिकलेलो असतो आणि बरेचसे व्हॉट्सअपवरती आपण जोक झालेले बघतो की अरे बापरे स्कूलमध्ये सगळे शिकलेलं मॅथमॅटिकल्स आता आपल्याला कुठे युज होणार आहे. पण नाही, ते युज होतं.
फायनान्समध्ये, अनालिटिक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी यूज होतात. सो चक्रवाढ व्याज म्हणजे काय, की कंपाऊंड इंटरेस्ट ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहित असणार आहे, कारण माझ्या माहितीने सगळेजण बँक, FD किंवा रिकरिंग अकाउंट ह्या कॉन्सेप्ट आय थिंक सगळ्यांना माहिती असणार आहे. मी इथं उपस्थित काही पार्टिसिपंट्सला विचारू शकते का मॅडम काही प्रश्न? हो हो, अगदी कांचन. येस. हा, पार्टिसिपंट्सला मला प्रश्न असा आहे की गुंतवणुकीचे त्यांना कुठले कुठले पर्याय माहिती आहेत? तुम्हाला अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. Hello. येस. May I speak? Yes. Mutual funds, shares, Right. even post मध्ये जे काही डिपॉझिट आपण करतो ते, रिअल Very इस्टेट. व्हेरी नाईस. ओके. ओके. सविता मॅमनी सुद्धा सांगितलं SIP, म्युच्युअल फंड, PPF. थँक्यू मॅम, थँक्यू. म्हणजे आहेत, सगळेजण आहेत, सगळे ऐकतायत. ओके. महत्त्वाचा विषय, त्यामुळे खूपच लक्ष देऊन सगळे कान देऊन ऐकत असणार आहेत आणि गरजेचा विषय. आणि खूप बारीक टर्म्स असतात, तर त्या थोड्याशा आपल्या डोक्यातनं स्किप होऊ शकतात. बरोबर. सो हिअर कंपाऊंड इंटरेस्ट ही एक जादू आहे. आता जेव्हा आपण महागाई विरुद्ध रणनीती आखणार आहोत, तर आपल्याला ह्या गोष्टींचं प्लॅनिंग, कारण आपलं सगळं ठरलेलं असतं लाईफमध्ये की बापरे एक सर्टन एज नंतर आपली मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं लग्न आहे. तर जेव्हा आपण नियोजन करतो, तर नियोजन करताना 3 मुख्य भाग असतात. एक असतं लघु कालावधीसाठी, म्हणजे शॉर्ट टर्म नियोजन असतं, अगदी कमी टाइम साठी केलेलं. एक मध्यम काळासाठीचं नियोजन असतं आणि एक दीर्घकाळीसाठी नियोजन असतं. अगदी शॉर्ट टर्म साठीचं नियोजन म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही अंघोळीला गेलात आणि तुम्ही अंघोळ करणार, सगळे मस्त अंगाला साबण वगैरे लावलाय आणि नळ चालू केला, पाणी गेलं, त्यावेळेस तुम्ही काय होणार? पण अशा वेळेला जर तुम्ही बकेट भरून ठेवलेली असेल बाजूला, तर कदाचित तुम्हाला त्याची फारशी अडचण जाणवणार नाही. तर लघुमध्ये काय आहे की तुमचं हेल्थ इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ही आपत्कालीन गोष्ट आपल्याला माहित नाही की ही आपल्याला लागेलच की नाही, पण आता कोरोनाने तर आय थिंक सगळ्यांना शिकवलेलं आहे की हेल्थ इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्स काय आहे. सो आपलं हेल्थ इन्शुरन्स असणं हे सर्वात फर्स्ट प्रायोरिटी आपल्या नियोजनामध्ये येते, की कुठलीही व्यक्ती असू दे, वय वर्ष कुठलंही असू दे, त्याचं स्वतःच्या पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये स्वतःचं हेल्थ इन्शुरन्स असणं फार मस्ट आहे. कारण कुठली वेळ कशी आहे, काय आहे, काही सांगून येता येत नाही. तर अशा वेळेस हे बाटलीतलं पाणी आपल्याला वापरता येतो, आपलं कुठल्याही प्रकारची गुंतवणुकीला धक्का न बसवता. सो हे सर्वात फर्स्ट येतं शॉर्ट टर्म साठी. मिड टर्म असते की आपल्याला जसं मुलांचं शिक्षण आहे, त्याच्यासाठी आपण जर सातत्याने कुठले जे फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट देणाऱ्या गोष्टी तिथं जर इन्व्हेस्टमेंट केली, तर तिथं आपल्याला फायद्याची ठरते. आणि लॉंग टर्म साठी जसे पुढे मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे, जसे आपल्या पोरांचे लग्न आहेत किंवा त्यांचं उच्च शिक्षण आहे, त्यासाठी जर आपल्याला एक पर्टिक्युलर बजेट माहिती असेल की त्यांना किती खर्च येणार आहे आणि आपण आज कसं नियोजन करायचं, त्या दृष्टीने थोडंसं या फॉर्म्युलाचं दामदुपटीची जादू जरा बघूयात. आता इथे आहे 72चा नियम, म्हणजे 72चा नियम. सो 72 जो 72 आहे, या आकड्याने मिळणाऱ्या रिटर्न्सला जर भागले, जी आपल्याला जो पण नंबर भेटेल तेवढ्या वर्षात आपली ती अमाऊंट डबल होऊ शकते. आता जर एखादी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला सपोज 6 to 7% रिटर्न भेटतात, त्याला जर 72 डिवायडेड बाय तो पर्टिक्युलर नंबर आपण केला आणि जो आकडा आपल्या समोर येईल, ती म्हणजे झाली आपली दुपटीची वर्ष. म्हणजे इथं मी दाखवते, काही मी आणलेत समीकरण तुमच्या पुढे. महागाईचा आजचा दर आहे 6%, बरोबर. सो प्रतिवर्षीप्रमाणे जरी आपण असा धरला, तर इथं आपण बघू शकतो की खर्च दुप्पट होईल 72/6 इक्वल्स टू 12 वर्षात. म्हणजे जी गोष्ट आज आपल्याला 5 रुपयाला मिळते, ती 12 वर्षांनी आपल्याला 10 रुपयाला मिळेल. हा झाला साधारण खर्च. म्हणजे मग आपल्याला हा अंदाज घ्यायचा आहे की आज जर मी माझ्या मुलाला शाळेत पाठवते, शाळेत पाठवताना त्याला जर मी 1,00,000 रुपये फी भरते, तर ही 12 वर्षानंतर फीचं चक्र काय असणार आहे, हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मुलांना उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल, तर त्यावेळेस किती बजेट तयार ठेवावा लागेल, हे तुम्ही आजच्या कॉलेजच्या फीज वरनं पुढच्या कॉलेजच्या भविष्यात किती फी असणार आहे तशा प्रकारचं नियोजन करू शकता. आता हे फॉर्म्युला की मी बनवलेले नाही आहे,
हे प्रॉपर जे फायनान्स प्रोफेशनल्स आहे त्यांनी ह्यातनं काही दिलेली ही सूत्र आहेत की 101% पूर्ण सूत्र तशीच फॉलो होतात का नाही, त्यातनं प्लस मायनस गोष्टी होतील. म्हणजे अगदीच तुम्हाला असं वाटेल की 5 रुपयाचे अगदी 10 रुपये होतील का 12 वर्षांनी, नाही, एक 8 रुपये तर होतील. पण आपण तयारीत आहोत, आपण ह्या लढाईत, महागाईच्या लढाईत आपले शस्त्र घेऊन तयार आहोत. सो तिथे त्यावेळेस जाऊन आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला नको. म्हणून सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे की जे आपल्याला भविष्यात खर्च करायचे आहे त्या गोष्टी आपल्याला आता जाणून घ्यायच्या आहे, त्याचा रेट काय आहे आणि त्या रेटनी पुढे आपण आपले किती खर्च होणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. तसंच आपण थोडं इन्कम बद्दल बघूयात. जर एखादी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे ज्यामध्ये मला 9% रिटर्न मिळतात, ओके, जर मिळणारा परतावा 9% धरला तर मुद्दल दुप्पट होईल. किती वर्षात दुप्पट होईल, तर 72/9, तर 8 वर्षात माझी मुद्दल दुप्पट होईल. जर मी आज 9% मला एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, फॉर अन एक्झाम्पल एफडी मध्ये इतके रेट भेटत नाही, तरी पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की एफडी मध्ये मी आज इन्व्हेस्टमेंट केली, त्यामध्ये जर मला 9% रेट ऑफ रिटर्न मिळतो आहे, त्याला जर मला बघायचंय की माझी जी मुद्दल 50,000 रुपये जी मी मुद्दल ठेवलेली आहे ती किती दिवसात डबल होईल, तर ही 8 वर्षात माझी 50,000चे 1,00,000 व्हायला 8 वर्ष लागतील. ही आहे कंपाऊंडिंग इंटरेस्ट, म्हणजे जे आपलं व्याज आहे, चक्रवाढ व्याज होत होत जी माझी अमाऊंट आहे 50,000ची ती 8 लाखाची होते. तसेच जर आपण 12% परतीचे रेट बघितले तर माझं मुद्दल किती वर्षात परत होत आहे, तर ते 6 वर्षात डबल होत आहे. 18 वर्षा परतावा पकडला तर 4 वर्षात माझी मुद्दल ही डबल होते आहे. आणि जर 24% परतावा बघितला तर माझी मुद्दल किती वर्षात डबल होते, तर ती 3 वर्षात डबल होते आहे. तर जसं आपण नियोजन करतो तर ह्या नियोजनामध्ये हा 72चा नियम खूप महत्वाचा रोल आपल्याला आपलं प्लॅनिंग करण्यात खूप मदत करते. तर जे आपलं प्लॅनिंग आहे ते आपली मुद्दल आणि आपल्याला भविष्यात किती पैसे लागणार आहेत आणि ह्यातनं परतावे. आता एफडी ऑप्शन आहे, एफडी मध्ये आजकाल आपण बघतो की खूप कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. काही प्रायव्हेट कॉपरेटिव्ह बँक्स आहे जे आपल्याला हायर रेट ऑफ इंटरेस्ट देतात पब्लिक बँक पेक्षा, पण तिथे मी सजेस्ट करेल की तिथे आपल्याला जायचं नाही आहे. कारण आपण असे खूप न्यूजपेपरमध्ये न्यूज बघतो की जास्त व्याजदराने पैसे आमच्याकडे ठेवा, मग तुम्हाला आम्ही जास्त परतावा देतो, या आशेने लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करतात आणि त्यांची पैसे डुबतात. त्यामुळे तिथे आपल्याला शक्यतोवर अशा जायचं नाहीये. जर आपल्याला फायनान्सचा त्यांचा फायनान्शियल डिटेल्स आपल्याला माहिती नाहीये, ती पर्टिक्युलर बँक आपल्याला माहिती नाही, प्रायव्हेट जनरली कॉपरेटिव्ह बँक्स, तर अशा ठिकाणी 2% मला व्याज जास्त मिळत आहे म्हणून तिथे गुंतवणूक करायची नाही. सो हे आपल्याला दामदुपटीची अजून एक मी उदाहरण सांगते. आता आज तुम्हाला चाइल्ड आहे आणि 24 वर्षानंतर लग्न, कारण लग्न करायचं की नाही मला तरी वाटत नाही आतापर्यंत आपल्या देशामध्ये ह्याला घेऊन काही प्रॉब्लेम झालेले नाही, कारण हे बहुतेक शास्त्र आहे आणि ते करावंच लागतं. तो त्याच्यामुळे त्याच्यात काही डिबेट इश्यू नाहीये. पण 24 वर्षानंतर जर तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं असेल तर आता आपल्याला हा विचार करायचा की आजच्या दिवसात मला किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल जर मला माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न 24 वर्षांनी करायचं असेल तर इथे सपोज आजचा लग्नाचा खर्च साधारण फॅमिलीतला, सो अगदी आपण साधारण फॅमिली घेतलेली आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय, तर आजच्या दिवसात 8 लाख खर्च तर कुठंच नाही गेला. म्हणजे सोन्याच्या किमती आणि सगळी एकंदर महागाई बघता तर 8 लाख खर्च कुठंच नाही गेला. ओके, सो 8 लाख खर्च आणि आजचा महागाईचा दर 6%, जर आपण असं बघितला तर हा जो खर्च आहे हा 12 वर्षांनी दुप्पट होणार आहे, बरोबर. तो माझी मुलगी 24 वर्षांनी, माझी किंवा कुणाचेही 24 वर्षांनी जर मला तिचं लग्न करायचं असेल तर मला किती खर्च लागणार आहे, तर 2 म्हणजे 12 वर्षांनी दुप्पट होणार आहे. 24 वर्ष आहेत तर 8 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे मला 24 वर्षांनी तिच्या लग्नासाठी, आज जर साधारण लग्न 8 लाखात होतं तर 24 वर्षांनी साधारण लग्न हे 32 लाखात होणार आहे. आणि त्याच्यासाठी नियोजन मला हे आज करायचं आहे. आणि जर मी गुंतवणूक करताना जिथं मला 18% मिनिमम रिटर्न मिळत आहे अशा ठिकाणी जर मी गुंतवणूक करते तर मला आजच्या दिवशी किती रुपये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम 18% आज रिटर्न्स कोण देत आहे, तर त्याचं आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. जेव्हा आपण गुंतवणूक पर्यायवरती येणार आहोत तेव्हा आपण तिथे त्याबद्दल चर्चा करूयात.
इथं आपण बघू शकतो की 18% परताव्याने जर आपण 18% परताव्याने आपली मुद्दल ही 4 वर्षांनी दुप्पट होते. ही कशी काढली? 72/18. तर 4 वर्षांनी इथं माझी जी मुद्दल आहे ती दुप्पट होते. जर मी आज 100 रुपये गुंतवले, जस्ट अ सेकंड, मी स्पॉटलाइट घेते जरा. जर मी 100 रुपये गुंतवले तर माझी 4 वर्षात 200 रुपये होतात, 8 वर्षात 400 रुपये होतात, 12 वर्षात 800 रुपये होतात. असे 24 वर्षापर्यंत मी गेली तर 24 वर्षाच्या शेवटी माझे 6,400 रुपये होतात. मग आज जर मी 50,000 रुपये गुंतवले तर माझी 24 वर्षानंतरची जी 18% जर रेट ऑफ रिटर्न मी कन्सिडर केला तर 24 वर्षानंतर मला 32 लाख रुपये मिळतात. म्हणजे ज्या वेळेस माझ्या मुलीचं किंवा मुलांचं किंवा कोणाच्याही मुला मुलींचं लग्न करायची वेळ आली आणि त्यांचं जर प्रॉपर फायनान्सचं नियोजन असेल तर त्यावेळेस ते त्यांचे फंड्स नुसार मुळे त्यांना प्रेशर येणार नाही, वेअरएज ते ऍडिशनल खर्च सुद्धा करू शकतील. सो दिस इज अ पॉवर ऑफ रूल ऑफ 17. ही पॉवर आहे आणि ह्याचा आपण प्रॉपर यूज करायला पाहिजे. म्हणजे इथे आपण आता 2 समीकरण बघितले, एक गुंतवणुकीचं समीकरण आणि दुसरं म्हणजे 72चा नियम. ह्या दोन्ही गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीये. जेव्हाही आपल्याला आपल्या भविष्याचं नियोजन करायचं आहे तर ह्या गोष्टींचा नक्की एकदा विचार करा आणि मग तुम्हाला स्वतःला काय फरक पडतो एक 2-4 वर्षांनी तुम्हाला थोडंसं जाणवेल की अरे हो, या नियमांनी मी थोडीशी माझी बचत करते आहे किंवा मला थोडेफार बाबा माझे सेव्हिंग्स वाढलेले दिसत आहेत. सो आता आपण गुंतवणुकीचे जेव्हा तेजस्विनी मॅडम, आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? खूप छान फ्लो चाललाय ऍक्च्युली. त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात झाली असतील. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा सॉरी, इज एव्हरीथिंग इज फाईन विथ एव्हरीवन? म्हणजे सगळ्यांना समजतंय का? कोणाला अगदी बाउन्सर जात आहे असं काही आहे? पार्टिसिपेंट्स समजत असणार आहे कांचन मॅडम. आपण ते लिहून ठेवतील प्रश्न. आपण सेशनच्या शेवटी सगळे प्रश्न लागल्यास एकत्र घेऊया, जर मध्ये कोणाचा प्रश्न आला नाही तर. नक्की. ओके, थँक्यू मॅम. ओके, आता आपण जेव्हा गुंतवणूक पर्यायांबद्दल विचार करतो तर तसे तर फार पर्याय अवेलेबल आहे. आता मी थोडीशी कार्यक्रमाची वेळेची मर्यादा लक्षात जर घेतली तर मी सगळे इथे ऑप्शन्स आपल्या पुढे एक्सप्लोर नाही करू शकत आहे, पण काही जे मोजके सध्या आहेत की जिथे आपल्याला सध्या तरी काही रेट चांगले आहेत तर त्यानुसार आपण काही पर्याय बघूयात जे आपल्या थोडीशी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपल्याला काही उपयोगी पडू शकतात. तर जसं पीपीएफ आहे, एनपीएस आहे, यामध्ये वार्षिक आपल्याला 1.5 लाखाची गुंतवणूक करायची असते आणि जर मला 1 कोटी रुपये हवे आहेत, जर मला माझ्या या एनपीएस मधनं 1 कोटीची गुंतवणूक म्हणजे माझी पूर्ण पोर्टफोलिओ व्हॅल्यू मला 1 कोटीची हवी असेल तर मला 24 वर्ष लागतील. कारण यामध्ये आता हा 10% 10.9 एवढा पण रिटर्न यामध्ये नाहीये. करंटली इट इज 7.1. तर हा 7.1% सध्या चालू आहे, त्यामुळे ही वर्ष सुद्धा आपली वाढणार. जर आपण ट्रेडिशनली टॅक्सच्या दृष्टीने विचार करत असू की मी पीपीएफ आणि एनपीएस मध्ये गुंतवणूक करतो आणि ही माझी रिटायरमेंटची सोय आहे, तर तिथे सुद्धा आज आपल्याला रेट्स फार चांगले भेटतायत असं दिसत नाहीये. पण तरी ठीक आहे, एक सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ती गुंतवणूक ठेवू शकतो. नंतर ELSS ही एक म्युच्युअल फंड टाइप आपली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामध्ये जर तुम्ही 1.5 लाख वार्षिक टाकता तर त्याचा सध्याचा जर परतावा तुम्ही बघितला तर हा 17.1% आहे. सो ही सध्या करंट चालू आहेत असे परतावे यामध्ये. यातले कसे असतात, जी लोक बिगनर्स आहेत त्यांना असं वाटतं की बाबा मला मार्केटमध्ये जायचं आहे मॅडम, पण मला भीती वाटते, म्हणजे शेअर मार्केटमध्ये मला गुंतवणूक करायची आहे पण मला खूप भीती वाटते. सो अशा लोकांना एक सल्ला असतो की बाबा तुम्ही फर्स्ट म्युच्युअल फंड पासून ट्राय करा. म्युच्युअल फंड मध्ये अगदी तुम्ही दरमहा 500 रुपये सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे तुम्ही रिटर्न्स मिळवू शकता. पण ही खूप लांब पल्ल्याची गुंतवणूक तुम्हाला करायची आहे. असं नाहीये अगदीच की मी 2 वर्षच केले, कारण ते पण मी तुम्हाला पुढे त्याचे रिझल्ट दाखवते की 2 वर्षाचे केले तर तुम्हाला लगेच त्याचे बेनिफिट दिसणार नाही, पण कालांतराने त्याचे बेनिफिट्स तुम्हाला झालेले दिसतील. नंतर आहे SIP इक्विटी फंड आहे. हे पण इक्विटी SIP म्युच्युअल फंडचाच पार्ट आहे.
इथे जर तुम्ही 60,000 रुपये दरवर्षी गुंतवणूक केली तर 24 वर्षामध्ये 14% जर रिटर्न्स आपण कन्सिडर केला तर 24 वर्षामध्ये तुमची जी 60,000 रुपये आहे ती तुम्हाला 1 कोटीची व्हॅल्यू झालेली दिसते. आणि इक्विटी इट इज अ पार्ट ऑफ अ शेअर मार्केट. पूर्ण जर कोर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला 1 कोटी रुपये हवे असतील तर 24 वर्षामध्ये तुम्हाला 36,000 आज जर गुंतवले आणि 19% जर तुम्ही परतावाचा विचार केला तर 24 वर्षात तुम्हाला तुमचे 1 कोटी झालेले दिसतात नियर अबाउट 36,000 मध्ये. तर तुम्ही ट्रेडिशनल जे आहेत आपले एनपीएस, पीपीएफ आणि इक्विटी ह्याचा डिफरन्स तुम्ही इथं बघू शकता की इथं सुद्धा मला 24 वर्षच लागतायत 1.5 लाख रुपये भरून आणि इथं केवळ 36,000 रुपये भरून मला 24 वर्ष लागतायत आणि मला इथं फक्त रेट ऑफ इंटरेस्ट चांगला मिळतोय म्हणून ही माझी मूल्यवृद्धी आहे ती खूप लवकर झालेली मला इथं दिसते आहे. आता प्रश्न खूप येतील की मॅडम इक्विटी मग तिथं खूप कंपन्या आहेत मग ते कसं मी गुंतवायचं कसं बघायचं ह्याच्यावरती मी अगदी थोडक्यात सांगेल थोड्या वेळात. आता इथे मी कंपॅरिझन केलेलं आहे. जर समजा तुम्ही 2001 पासनं दर वर्षाला 2,500 ची जर एफडी मध्ये म्युच्युअल फंड मध्ये आणि इक्विटी मध्ये जर गुंतवणूक केली असती. आता एखादा व्यक्ती आहे तो म्हटला नाही बाबा मला हे काय म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट वगैरे काही कळत नाही तर मी काय करेल ना बाबा मी आपलं सरळ ठेवतो बँकेत मला ते सोपं पडतं मी तेच बघतो. त्याच्यानंतर दुसरा म्हणतो की नाही मी म्युच्युअल फंड मध्ये ठेवतो. तिसरा म्हणतोय मी इक्विटी मध्ये ठेवतो. तर इथे आता चक्रवाढ व्याजीची जर जादू बघितली आपण तर नियर अबाउट मी मागच्या 20 वर्षामध्ये 50,000 रुपये माझे डिपॉझिट केले बँकेमध्ये तर माझा आजची चक्रवाढ व्याजाची किंमत जर 6% दराने मी बघितली तर माझे 50,000चे 1 लाख रुपये इथं झालेले दिसतात. दर वर्षाला जर मी 2,500 रुपये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली कारण प्रत्येकाकडे एकदमच गुंतवणुकीसाठी पैसे असतील असे नाही तर आपण टप्प्याटप्प्याने इथे गुंतवणूक करू शकतो. वेळेस जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर ती मला आतापर्यंत 3 लाखाची झालेली दिसते. जर मी दर वर्षाला 2,500 रुपये SIP मध्ये इन्व्हेस्ट करते तर मला 14% रेट्सनी जर मी चेक केले तर ती 3 लाख झालेले आहेत. वेअरएज इक्विटी मध्ये मी दर महिन्याला 2,500 रुपये टाकले काही रिस्पेक्टिव्ह कंपनीमध्ये तर ती माझी परतावा नियर अबाउट 16 लाखच्या घरात गेलेली दिसते. सो हा आहे मूल्यवृद्धीचा. म्हणजे काय होतं की कोणीतरी विचार करतो नको मला हे टेन्शन नको आहे मला 5% रिटर्न मिळतात ना तर 5% रिटर्न पण मी माझी सेफ इन्व्हेस्टमेंट बँकेत ठेवतो. आणि कोणाला असं वाटेल की नको बाबा ते मार्केट म्हणजे काय ना कधी वर जातं कधी खाली जातं मला रात्रीची झोप नीट येत नाही. पण जर आपल्याला आपली प्रॉपर रणनीती जर आपली असेल आणि आपल्याला जर आपल्या आयुष्यातले काही गोल अचीव्ह करायचे असेल तर आपल्याला थोड्याफार प्रमाणात एक रिस्क ही उचलावी लागेल. त्यात जर आपली आता बरेचदा प्रश्न पडतात की जर आता आपण इथे शेअर मार्केटचं एक थोडंसं चित्र बघूयात. मी सांगते जरा की ही एफडी आहे. आता हे जे पिवळ्या रंगामध्ये ग्राफ दिसतोय आपल्याला तर ही एफडी आहे. एफडी मध्ये बघा तुम्ही सतत तुम्हाला तुमचं जे पोर्टफोलिओ ते वाढत गेलेलं दिसतं. ठीक आहे. ही जी रक्कम आहे 2,80,000ची जर मी 2001 साली सर्रास 50,000 रुपये डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवले असते ते आतापर्यंत माझी इन्व्हेस्टमेंट राहिली असती. 9%चा दर त्यावेळेस होता तो 10 वर्षाच्या अशा 2 एफडी जर मी त्याच कंटिन्युअस रिन्यू केल्या असत्या तर त्याच 50,000चे मला 2,80,000 रुपये झालेले दिसतात आजच्या दिवशी. पण हे जर मी म्युच्युअल फंड मध्ये लमसम ऑप्शन मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्यावेळेसचा परतावा आणि आताचे रिटर्न्स जर बघितले असते तर मला 19 लाख रुपये माझ्या 50,000चे झालेले दिसतात. वेअरएज हेच जर मी 2001 साली 50,000 रुपये इक्विटी मध्ये टाकले असते तर ते मला 96 लाख रुपये झालेले दिसतात 28% रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न्सनी जर बघितले तर. म्हणजे तुम्ही बघा आपण मजाक मध्ये म्हणतो लोकांना की अरे 2004 साली तू बुलेट घ्यायच्या जागी बाबा आयशर मोटरचे शेअर्सच घेतले असते तर आज तू करोडपती राहिला असता. तर ही मूल्यवृद्धी कशी होते तर ही मूल्यवृद्धी काय होतं की यामध्ये तुम्हाला बरेचदा बोनस पण मिळतात शेअर स्प्लिट्स पण होतो तर ह्याचा तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा फायदा घेता येतो. तर इथे जर आपण एफडी बघितली ना जर पोर्टफोलिओ ग्राफिकल आपण पिक्चर बघितलं तर इथं आपल्याला जाणवते की अरे नाही यार माझं वाढतंय बरं का दरवर्षी पोर्टफोलिओ मस्त माझं हे ग्राफ तर भारी वर गेलेला दिसतो. वेअरएज म्युच्युअल फंड मध्ये म्हणजे हे जे निळ्या रंगात आहे तर हे तुम्ही बघू शकता की काही वर्ष तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे हे काहीच मला भारी काही रिटर्न देत नाहीये.
म्हणजे मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये तर स्पेसिफिकली आपण म्हणतो की म्युच्युअल फंड जर तुम्हाला अगदी 4-5 वर्षासाठी करायचं असेल तर करूच नका. इट्स सपोज टू बी म्हणजे नियर अबाउट 15 ते 20 वर्षासाठी तुम्ही ठेवा. काय होतं, कारण ती मूल्यवृद्धी होते ना, ती तुम्हाला त्याची जादू जी आहे ती शक्यतो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल माझ्याकडे हा एक कागद आहे. या कागदाची जर मी 50 वेळा घडी घातली तर याची साईज किती होईल? नियर अबाउट एक छोटी 100 स्क्वेअर वही असेल त्याची होईल. पण त्याची पण अजून मी 50 पटींनी घडी घातली तर नियर अबाउट एक छोट्या डब्या एवढी होईल. त्याच्यानंतर अजून त्याची 50 पटीने मी घडी घातली तर मग तेवढं कॅल्क्युलेशन मला कदाचित डोळ्यांनी दिसत पण नाही किंवा माझ्या ओठात म्हणजे तोंडाने करता पण नाहीयेत. सो ही मूल्यवृद्धी असते जी सहजासहजी आपल्याला दिसत नाही, पण ही हळूहळू आपल्या शेअर्सचा जो आकडा असतो ना तो टप्प्याटप्प्याने आपल्या पोर्टफोलिओत वाढत असतो. आणि व्हेअरएज जेव्हा आपण 15 ते 20 वर्षानंतर जेव्हा आपली व्हॅल्यू बघतो तर ती सडन आपल्याला वरती गेलेली दिसते. सो ही मूल्यवृद्धी किंवा जादू ह्याची आहे, चक्रव्याढ्याची आपण बघू शकतो. आता मार्केट हे पूर्णपणे मार्केटचं चित्र आहे. आपण बघू शकतो की हे जे लाल साइन्स आलेले आहेत हे मार्केट क्रॅश झालेले आहेत. मार्केट क्रॅश होणार, मार्केट डाऊन होणार, पण आपण जर लॉंग टर्मचा विचार करतो आहे आणि जर आपण निवडलेली ही कंपनी चांगली आहे तर अशा केसमध्ये आपण घाबरायची गरज नाही आहे. ते इन्व्हेस्ट करायचं, मार्केट खालीवर जाईलच, पण जर आपल्याला माहिती आपली कंपनी चांगली आहे, आपण गुंतवलेली कंपनी चांगली आहे, तर त्याबद्दल आपण विचार करायची गरज नाही. त्याच्यात इन्व्हेस्ट करायचे आणि अगदी तुम्ही 10-12 वर्षानंतर बघू शकता की तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. सो ही मूल्यवृद्धीची फायनान्स मधली असणारी जादू आहे. आता मी जसं तुम्हाला थोड्या वेळपूर्वी बोलले स्टॉक स्प्लिट्स आणि बोनस, आता ही उदाहरणं कदाचित खूप जणांना माहिती असणार आहे. इथे मी तुमच्या पुढे इन्फोसिस आणि विप्रोचे काही पिक्चर ठेवले आहेत. आता ह्या कंपन्या माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. आणि जर या कंपन्यांमध्ये तुम्ही 1994 मध्ये 9,500 जर शेअर्स घेतले असते इन्फोसिस मध्ये, तर 2021 मध्ये तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू तुम्हाला नियर अबाउट 15 करोड 37,02,400 रुपयाची झालेली दिसते. व्हाय? बिकॉज ऑफ दिस बोनस अँड स्प्लिट. हे पहा, इथं पॉवर दिसते. म्हणजे मला 1:1 बोनस अनाउन्स झाला, नंतर इथं अगेन स्प्लिट. म्हणजे आता इथे माझे शेअर्स किती होते? 2000 आपण जर बघितले 100 शेअर्स होते, तर माझे 1997 ला आता 200 शेअर्स झाले. इथे माझे 400 शेअर्स झाले. इथे माझे नियर अबाउट 1200 शेअर्स झाले. इथे 3:1. आता ते मला परत 1200 शेअर्सच्या मागचा डिवायडेड बाय 3 करून 1 शेअर, अशा पद्धतीने माझे शेअर्स ऍड होत गेलेले आहेत. सो अगेन दिस इज द व्हॅल्यू ऑफ कंपाऊंडिंग. आणि जसे जसे तुमचं मूल्यवृद्धी, शेअर्सची जशी जशी प्राइस वाढत चालली आहे त्यानुसार हा तुम्हाला फायदा भेटलेला आहे. सेम ऍज इन विप्रो ऑल्सो. जर तुम्ही 10,000 रुपये 1980 साली गुंतवले असते तर नियर अबाउट 1200 करोडचा आजचा तुमचा पोर्टफोलिओ राहिलेला असतो. तर घरी एकदा नक्की चेक कराल, आपल्या आजी आजोबांनी असं काही घेऊन तर नाही ठेवलेलं आहे ना. सो हे नक्की चेक कराल, बिकॉज दिस इज द ऍक्च्युअल फिगर्स. हे काय मी मनाने रंगवलेले चित्र नाही आहेत. हे होतं, पण फक्त कंपनी निवडताना आणि संयम, मार्केटमध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागतो. सो ही तुमच्या पेशन्सनी तुम्हाला दिलेले रिटर्न्स आहेत. सो दिस इज अबाउट. आता मार्केटची जेव्हा आपण गोष्ट करतो ना तेव्हा खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारची भीती पण असते की कुठले, कारण जेव्हा आपण गुंतवणुकीचा विषय काढतो तेव्हा रिस्क आणि रिटर्न ह्या दोन्ही गोष्टी चाललेल्या असतात. तर जेव्हा आपण रिस्क हाय घेतो तेव्हाच आपल्याला रिटर्न सुद्धा हाय मिळतात. मग मला काय की मी साधा व्यक्ती आहे मॅडम, माझी इन्कम पण खूप कमी आहे, म्हणजे मी 10,000 रुपयेच कमवते, त्यातनं मी वाचवते 2,000 रुपये कशी कशी. तर मी रिक्वेस्ट करेल की त्यातले 500 रुपये ऍटलीस्ट तुम्ही मार्केटमध्ये गुंतवायला चालू करा. ठीक आहे, आय डू अग्री की तेवढी तुम्ही भीती, तुम्हाला एकदा सगळ्यांचा स्वेट मनी असतो, कष्टाचा पैसा असतो, कदाचित पूर्ण घर तुमच्यावरती डिपेंड असू शकतं. तर अशा केसमध्ये काय होतं की ते तुम्ही 500 रुपये मार्केटमध्ये गुंतवा आणि 1,500 रुपये जी तुम्ही आतापर्यंत ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट करता की बाबा बँकेत मी ठेवते, कारण बँक बद्दल आपल्या देशामध्ये सगळ्यांना एक आपुलकी आहे. आता आपली बँक आपल्याला व्याज देते हे मान्य आहे, पण बरेचशा परदेशात बँका ज्या आहेत ना त्यांच्याकडे पैसे ठेवल्याबद्दल त्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे ठीक आहे, लकीली आता तरी आपल्याला बँकेतनं व्याज मिळतो, भलेही त्याचा व्याज दर कमी असेल, तर तुम्हाला जी 1,500 रुपये तुमची 2,000 जे तुम्ही बचत करत असाल
त्यातले ऍटलीस्ट 500 रुपये तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करा. जिथे तुम्ही जेव्हा बँक डिपॉझिटची गोष्ट करता तिथे तुम्हाला रिटर्न्स खूप कमी आलेले दिसतात, कारण रिस्क सुद्धा यामध्ये कमी आहे. त्यानंतर येतो गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्सचा विषय. तर यामध्ये सुद्धा कसं आहे, रिस्क ही ऍज कम्पेअर टू इक्विटी आणि म्युच्युअल फंड ही कमी आहे, म्हणून इथे सुद्धा तुम्हाला थोडेसे स्टेडी रिटर्न्स आलेले दिसतात. म्हणजे तुम्ही पीपीएफ मध्ये खूप जणांची आजकाल इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. तर कारण काय आहे, का तर ती बँकेपेक्षा एक जास्त रिटर्न्स आपल्याला देते म्हणून. सो कम्पेअर टू रिस्क अँड रिटर्नचं पण आपल्याला स्टडी असणं खूप गरजेचं आहे. वेरॅज म्युच्युअल फंड अँड इक्विटी मार्केट यामध्ये रिस्क ही खूप हाय आहे, आणि आपण फ्युचर अँड ऑप्शन्सची जर गोष्ट केली तर त्यात अजून जास्त रिस्क आहे. सो हा पूर्ण अभ्यासाचा भाग आहे. म्हणजे मी खूप जणांना बोलताना ऐकते की शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार आहे. तर ऍज अ फायनान्स प्रोफेशनल की ओके, सट्टा बाजार एका लेवलला आहे, पण त्यामागे भरपूरसा रिसर्च आणि अभ्यास पण आहे. जर तो आपण प्रॉपर तो आत्मसात केला ना, तर कदाचित आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. सो हे रिस्क अँड रिटर्नचं जरा चित्र आपल्या पुढे आहे. आता हा कदाचित सगळ्यांना खूप महत्वाचा प्रश्न पडतो की आयुष्याचे कालचक्र आणि योग्य पोर्टफोलिओ ह्याचं डिझाईन कसं करायचं. तर या दृष्टीने जनरली पोर्टफोलिओ मध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारचे फंड्स असायला पाहिजे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटले की जर तुमचं इन्कम कमी असेल, बचत कमी असेल, तर त्या बचतीतले सगळे भाग तुम्ही एफडीत ठेवू नका, थोडा भाग तुम्ही ऍटलीस्ट मार्केटमध्ये ठेवा. आता आपल्या आयुष्याचे वेगवेगळे भाग असतात. म्हणजे जसं आपलं चाइल्डहुड असतं, त्याच्यानंतर आपण यंगस्टर्स असतो, मग मिड एज असतं, आणि मग आपलं सिनियर सिटीजन म्हणजे आपलं वृद्धपणा असतो. तर यासाठी काही आपले नियोजन पोर्टफोलिओ आपण करू शकतो. की इथे बघू शकतो जी मुलं वय वर्ष 20 ते 30 मध्ये आहेत, किंवा 18 ते 30 मध्ये आहे, ह्यांना आम्ही डायमंड एज म्हणतो. या डायमंड एज वाल्यांना काय असतं ना, या मुलांना घरच्यांची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नसते त्यावेळेस. घरच्यांचा भार नसतो, म्हणजे खूप काम आहे बाबा माझ्यावरतीच घर सगळं चालू, अशी खूप क्वचित आहे ज्यांना हा भार आहे. पण मॅक्सिमम जी पॉप्युलेशन आहे त्या या जनरेशन मध्ये या टाइम एज स्पॅन मध्ये भार असा विशेष नसतो. आणि जर ह्यांची मिळकत चालू झाली असेल, ह्यांना उत्पन्न भेटत असेल, तर अशा ह्याच्यामध्ये ह्यांचं पोर्टफोलिओ 20% ह्यांनी डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये, म्हणजे लाईक बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, डिबेंचर्स आहे, यामध्ये यांनी इन्व्हेस्ट करावी. इक्विटीमध्ये 65%, कारण इन दिस पर्टिक्युलर एज ग्रुप रिस्क टेकिंग कॅपॅसिटी इज व्हेरी मच हाय. या एज ग्रुपमध्ये आपण असं म्हणतो की ही लोक जास्तीत जास्त रिस्क घेऊ शकतात, कारण नुकतंच त्यांचं करिअर स्टार्ट झालेलं असतं. लगेच जॉब गेला तर दुसरा जॉब थोड्या दिवसात त्यांना मिळू शकतो. तर ही भीती त्यांना थोडी कमी असते. वेरॅज जे तारुण्य किंवा मध्यम वय किंवा वृद्धापनाकडे चाललेले आहेत ह्या लोकांपेक्षा, त्यामुळे यांनी इक्विटीमध्ये यंग टाइम मध्ये थोडासा जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावा. गोल्डमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट करावा, कारण ही पण नीड आहे. कारण जसं मी म्हटलं की लग्न हे आपल्या एक शास्त्रात लिहिलेलं आहे की हे करायचंच आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ते सोनं जमा करणं, वी हॅव सम सेंटिमेंट्स अटॅच टुवर्ड्स गोल्ड, आणि आपले रिच्युअल्स आहेत त्यामध्ये पण आपल्याला गोल्डला एक विशिष्ट आपण प्राधान्य दिलंय. त्यामुळे फार सोन्यावरती खर्च न करता आपल्या पोर्टफोलिओ मधला 10% आपण सोन्यावरती खर्च करावा. आणि लिक्विड फंड, कारण जसं मी म्हटलं ना, ह्या लोकांना फारशी घरी पण मदत करायची गरज नसते. तर आपले तेव्हा कसे पालक पण नोकऱ्या करत असतात, त्यांना तसे विशेष फंड्सची गरज पडत नाही. तर त्या केसमध्ये इथे जी मुलं 18 ते 30 या वय वर्षात आहे, त्यांचं नियोजन शक्यतो हे अशा पद्धतीने असावं. जी तरुण आहेत म्हणजे 30 ते 40 या वय वर्षामध्ये आहेत, त्यांचं 30% डेप्ट असावं. इक्विटीमध्ये 45% त्यांनी गुंतवणूक करावी, आणि 10% गोल्डमध्ये गुंतवणूक करावी, आणि 15% लिक्विड फंड ठेवावेत. सो हे नियोजनाचा एक असा पोर्टफोलिओ त्यांनी डिझाईन करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जी मध्यम वय आहे, म्हणजे ज्यांचं नियर अबाउट 40 ते 60 या वय वर्षातली, कारण इथं काय होणार आहे, इथं आता तुमची मुलं शिक्षणाला आली आहेत, म्हणजे उच्च शिक्षणासाठी आली आहेत, किंवा नंतर या वयात मुलांची लग्न सुद्धा तुम्हाला करायची आहे तुमच्या,
आणि तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीसाठी सुद्धा तुमचा फंड बाजूला काढून ठेवायचा आहे. त्यामुळे इथे फार इक्विटीमध्ये गुंतवणूक करता डेप म्हणजे डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. का तर डिबेंचर्स मध्ये काय होतं ना, तुम्हाला एक सर्टन रिटर्न्स अमाऊंट दर महिन्याला भेटत राहते जर तुम्ही तसे इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडलेत तर. गोल्ड मध्ये 10% करावी आणि लिक्विड फंड 15% ठेवावी इथं. आणि इफ वी टॉक अबाउट सिनियर सिटीजन्स तर त्यांना 20% डेप मध्ये ठेवावी, 25% इक्विटीमध्ये, 10% नियर अबाउट. कारण आता इथं कसं आहे, मुलांची लग्न, शिक्षण बऱ्यापैकी संपली आहेत, त्यामुळे तुम्ही इक्विटीमध्ये थोडी जादा ठेवू शकता, पण फार पण नाही ठेवायची. कारण आता तुमची तब्येत पण खालावते, तुम्हाला आयुर्विमा जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर स्वतःच्या तब्येतीसाठी सुद्धा खूप पैसा लागू शकतो. अशा केसमध्ये तुम्हाला तुमचं नियोजन करताना लिक्विड फंड मध्ये थोडंसं जास्त पैसे ठेवावे लागू शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही सगळं सांगितलेलं खूप छान आहे, खूप भारी आहे, सगळं मस्त आहे. तर काय आहे ना की जस्ट अ सेकंड, हे सगळं भारी आहे पण काय ना ऍडजस्ट नाही होत. इथं मी एकच सांगेल, जर तुम्ही तुमच्या पैशाची काळजी घेतली तर तुमचा पैसा तुमची काळजी घेईल. तुम्ही म्हणाल मॅडम कळतंय पण वळत नाही. मी म्हणेल जर तुम्हाला कळलं असेल तर वळायचा प्रश्नच नव्हता, ते ऑटोमॅटिकच वळायला पाहिजे होतं. किंबहुना तुम्हाला कळलंच नाहीये असं मी समजेल. तडीच ज्ञान तेच हाती घ्या. कारण आज कसं आहे, सगळ्या गोष्टींची आपण सुरुवात करतो. सुरुवातीला रे माझी फ्रेंड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करते, माझ्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलाय, मला पण करायचंय, मला पण करायचंय. सो ती एक सुरुवात आहे. म्हणजे आता मी जरी सांगितलं तरी तुम्ही लगेच तुमचं नियोजन करणार आहे हे मला माहिती आहे. की सूत्र आजच्या बापरे आता माझे एवढे एक्सपेन्सेस आहे, माझे एवढे इन्कम आहे, मी एवढे बाजूला ठेवले पाहिजे, मान्य आहे. ते आज राहील, उद्या राहील, परवापासून परत विसरून जाणार किंवा पुढच्या महिन्याची सॅलरी आल्यानंतर विसरून जाणार की असलं काही आपल्याला करायचं आहे. सो करायचं आहे तर जे आपण शेवटपर्यंत सातत्याने त्या गोष्टी करू शकू अशाच गोष्टी हातात घ्या. नाही तर आज मित्रांनी सांगितलं अरे 6,000 रुपये SIP मध्ये टाक आणि मी टाकायला लागलो आणि नंतर बापरे माझी ती फरफट व्हायला लागली की मी कशी करू, कसं काय करू, आता मला जमत नाही, घरी पण पैसे लागतायत. सो ह्या गोष्टी असं नका करू. त्यामुळे छोटा घास घ्या, खूप मोठा घास पण घ्यायला जाऊ नका. आणि मग जेव्हा तुम्हाला वाटेल की हो आता ही गोष्ट मला कंटिन्यू जमते तर मी थोडी थोडी इनिशियल अमाऊंट त्याच्यात वाढवत जाणार. सुरुवात तर करा, कारण सुरुवात केल्यानेच होणार आहे. यू सपोज टू बी स्टार्ट. नुसतं चर्चा खूप होणार आपली आणि आता चर्चा माझ्या दृष्टीने बस झाली आहे. आपण बहुतेक प्रश्न उत्तर घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं मॅडम. सो बेटर वे कल करे सो आज, आज करे सो अभी, बिकॉज थेंबे थेंबे तळे साचे. हे एक जी म्हण आहे ही खूप महत्वाची आहे. थोडं 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 डिपॉझिट करत राहा. डेफिनेटली मूल्यवृद्धीचं आणि चक्रवाढ व्याजीचं जे गणित आहे त्याच्याने तुम्हाला तुमची जी फंड्स आहेत ते ग्रो झालेले दिसतील. तर इथंच मला असं वाटतं की हे ह्या गोष्टीपुरती म्हणजे या सेशन पुरती एवढी चर्चा आपली सफिशियंट होती. खूप छान, खूप छान कांचन मॅडम. खूप बऱ्याच जणांना शब्द ऐकून माहिती आहेत, पण सगळ्यात महत्वाचं जे म्हणालात की भीती वाटत असते, त्यामुळे ती भीती बाजूला ठेवून सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे. जो खूप छान माहिती दिलीत. नक्कीच लोकांचं, आपले जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्या मनामध्ये सुरू झालेलं असणार आहे चक्र की मी काय पद्धतीने करावं. तो कोणाला काही प्रश्न असतील तर अगदी बिनधास्त विचारा. मॅम मला एक प्रश्न आहे. येस मॅम. प्रश्न म्हणजे असं की आता तुम्ही जसं इक्विटी वगैरे सगळं सांगितलं, तर आजकाल IPO हे खूप बोललं जातं. तर ओके. ऍक्च्युली सांगू शकाल का की IPO काय आहे? ओके. ऍक्च्युली IPO ही कशी आहे, इनिशियल ही ऍक्च्युली इक्विटीचाच एक पार्ट आहे. म्हणजे इक्विटी आपण ही सेकंडरी मध्ये इन्व्हेस्टमेंट घेतो आणि प्रायमरी मध्ये इन्व्हेस्टमेंट ही जेव्हा फर्स्ट टाइम मार्केटमध्ये कंपनी येणार असते तर त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे IPO आपण असं म्हणतो. तर काय आहे ना, IPO वरती ऍक्च्युली माझी मैत्रीण आहे, तिने एक वेगळी कार्यशाळा डिसेंबर महिन्यात ठेवलेली आहे IPO अनालिसिस बद्दल. कारण त्यामध्ये अगदी असं आहे की 4 दिवसात तुमची मूल्य डबल झालेली दिसत आहेत. सो इट इज अ लॉटरी सिस्टीम. ऍक्च्युअली इट इज अ पेड वर्कशॉप. पण जे इंटरेस्टेड असतील तर मी तेजस्विनी मॅडमला तशी लिंक शेअर करेन, मॅडम ग्रुपमध्ये शेअर करतील किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये शेअर करतील, तर तुम्ही त्या ह्याला ऍड होऊ शकता. पण आय थिंक इट इज गोइंग टू बी पेड वर्कशॉप.
तर ज्यांना आयपीओ बद्दल पूर्ण डिटेल अनालिसिस करून ते जर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जाणून घ्यायचे, म्हणजे कसं इन्व्हेस्ट करायचं किंवा आयपीओ चांगला आहे की नाही, ह्याला मी पैसे लावावे की नाही, हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही तो वर्कशॉप अटेंड करा. म्हणजे मी केलेला आहे तो अटेंड, म्हणून मी सांगते की तो नक्कीच त्यांना ज्यांना आयपीओ बद्दल अजून डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो त्यांना फायद्याचा ठरू शकेल. हेमांगी मॅडम, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल किंवा त्यातून काही नवीन प्रश्न तयार झाला असेल तरी विचारू शकता. नाही, नक्कीच तो वर्कशॉप अटेंड करायला मी उत्सुकच आहे पुढचा. ओके. ओके, थँक्यू मॅम. त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. मला इथे चॅट बॉक्स मध्ये तुमचा ओके, विच इज बेटर, LIC और टर्म इन्शुरन्स, असा एक प्रश्न आलेला आहे. ओके, मला फक्त हेमांगी मॅडम तुमचा मोबाईल नंबर इथे पाठवा की जेणेकरून मी तुम्हाला कांचन मॅडम कडनं त्या वर्कशॉपची माहिती पाठवू शकेल. येस मॅडम, उत्तर तुम्ही देऊ शकता. LIC आणि टर्म इन्शुरन्स, ऍक्च्युली काय झालंय, LIC मध्ये पण खूप लोकांनी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलेली आहे, पण LIC पेक्षा मी जनरली लोकांना काय सांगेल ना, बेटर वे गो विथ द हेल्थ इन्शुरन्स. आणि टर्म इन्शुरन्स घेताना पण हे कॅल्क्युलेशन नक्की करा की आपल्या नंतर आपल्या फॅमिलीला किती पैशांची गरज लागणार आहे. म्हणजे आपण शक्यतो हा विचार करतो की बापरे मी 50 लाखाचं किंवा 1 कोटीचं टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतलेला आहे किंवा LICचा इन्शुरन्स प्लॅन घेतलेला आहे. तर काय होतं, जर तुम्हाला 2 किड्स असतील, ठीक आहे, आणि तुमच्या नंतर तुम्हाला तुमची वाईफ आहे, तुमचे 2 किड्स आहे, तुमच्या मुलांचं शिक्षण आहे, त्यांचं मॅरेज आहे, तर ह्या सगळ्यांचा खर्च किती होणार आहे ही कॅल्क्युलेशन्स पहिले तयार ठेवा. म्हणजे त्यांना किती भविष्यात खर्च लागणार आहे आणि त्यानुसार तुमचं टर्म इन्शुरन्सचा जो टेन्युअर, जो तुमची मॅच्युअर्ड अमाऊंट असणार आहे, तो त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून टर्म इन्शुरन्स कडे जाऊ शकता. आणि नंतर जर तुम्हाला LIC बद्दल विचारायचं असेल तर ठीक आहे, त्याच्या ज्या छोट्या छोट्या LICच्या योजना असतात, पण त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेल की हेल्थ इन्शुरन्स इज ऑलवेज बेटर. ओके, ग्रेट, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहे? तुम्ही जे सांगितलं की छोट्या छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा, जसं आजच्या याच्यामध्ये बरेचसे सेल्फ एम्प्लॉईड असतील, काही जॉब करणारे असतील, तो जे झालं की एक ठराविक अमाऊंट मी पहिल्यांदा इन्व्हेस्ट केली पाहिजे आणि ती इन्व्हेस्ट केल्यानंतर मी मग उरलेल्या अमाऊंट मधनं माझा खर्च भागवला पाहिजे. दॅट इज युअर मेसेज. तर आपले इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे नुसती सेव्हिंग उपयोगाची नाहीये की बँकेमध्ये पैसे ठेवलेत, पण ते वाढले पाहिजे. दॅट इज बरोबर. मेन मोटो, की हे पैसे नुसते 5 रुपयाचे 5 रुपये न राहता 5 रुपयाचे 500 झाले पाहिजे. राईट राईट. अगदी हा मेसेज अगदी महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये आता असं आहे की तुम्ही सांगितलं की काही जण 1000 रुपयेच कमावणारे असतील किंवा काही जणांकडे महिन्याचे 10,000च येतात किंवा आज मी खूप म्हणजे माझ्याकडनं मेसेज मी सगळ्यांना पाठवला, तसंच मी माझ्या घरामध्ये मला जे मदत करायला बायका येतात, मी त्यांनाही सांगितले की आजचं सेशन ऐका, की तुम्हाला मिळणारं जे काही इन्कम असेल 10-15 हजाराचं, ते तुम्ही पुढे जाऊन कसं त्या कदाचित आज जॉईनही झाल्या असतील. तो अशा लोकांनी, म्हणजे आता त्या मेन म्हटलं तसं LIC, PPF याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, कारण सेफ आहे, सेफ गेम. ऑफकोर्स हाय रिस्क आहे म्हटल्यावरती जास्त परतावा आहे हे आज तर आपल्याला समजलंच. पण अशानी किंवा आता मी दुसरं असं बदलून प्रश्न विचारते की बरेच जण भिशीमध्ये पैसे गुंतवतात किंवा काही जण एखादी कॉपरेटिव्ह किंवा डेली बेसिस वरती पैसे की आज 50 रुपये असं करून जमा झालेले असतात. तो हे कितपत म्हणजे ऑफकोर्स पैसे तर निश्चित साठतात, पण अजून यातनं त्यांनी काय घ्यावा मेसेज की कशा प्रकारे त्यांचे पैसे गुंतवावेत किंवा भिशीमध्ये गुंतवणं खरंच फायद्याचं असतं का? एकच सेकंड, मी फक्त लाईट्स लावते, 2च मिनिटं, घरी मी सध्या एकटीच आहे. हो, एकच हो. सेकंड, मी लावते, जस्ट अ सेकंड. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली तुम्ही पहिले प्रश्न विचारला की बीसी ऍक्च्युली हा व्हॅलिड ऑप्शन नाही आहे.
म्हणजे जर तुम्ही सरकारी नियमानुसार जर बघितलं तर गोल्ड बीसी हा एक तर व्हॅलिड ऑप्शन आहे. आणि सर्रास पुण्यामध्ये आपण एक गोष्ट बघतो की गोल्ड बीसी हा पण प्रचंड फेमस इथं आहे ऑप्शन. तर यामध्ये कसं असतं की अगेन तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आहे, त्यांची प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जर ज्वेलर्सला पण विचारलं तर त्यांच्याकडे कुठलेही त्या प्रकारचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही आहे. तर ही बेकायदेशीर खरं आहे, पण ठीक आहे. आता कसं असतं की प्रत्येक व्यक्तीची नड वेगळी असते. मी सांगितलं की 10% आपल्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जर सगळे ग्रुप बघितले असेल, म्हणजे 20 टू ओल्ड एज पर्यंत जर तुम्ही ग्रुप बघितला असेल, तर प्रत्येकामध्ये 10% गोल्ड हा तुम्हाला ऑप्शन दिसतोच. तर त्यामध्ये कसं आहे, मग तुम्ही तुमची जी दर महिन्याची सेव्हिंग असेल, त्या सेव्हिंग मधली 10% तुम्ही मग दरवर्षी दर महिन्याला त्या बीसी मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. सो ही अशा पद्धतीचे तुम्ही बीसीचं नियोजन करू शकता. पण बीसी ही कायदेशीर हे नाहीये, म्हणजे त्याला कुठलंही व्हॅलिड ऑथेंटिकेशन नाहीये, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं. पण त्याचा आपल्याला जसं म्हटलं की सोन्याची लग्नांमध्ये किंवा ऑस्पेशियस ऑकेजन्सला गरज असते, किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये बाळांचे जन्म झाले, काही झालं, तर त्यामध्ये आपण एक गिफ्ट म्हणून, एक असेट म्हणून, किंवा आपल्याला लग्नामध्ये स्त्रीधन म्हणून सोनं आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातो. तर ते पुढच्या दृष्टीने जर आपल्याला थोडं साचवायचं असेल तर मग आपण ह्याचा विचार करू शकतो आपल्या इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला जसा की बँक एफडीआय, पीपीएफ आहे, एनपीएस आहे, तर ठीक आहे. त्यातनं पण काय म्हणजे सांगितलं मी की आपल्या वयानुसार त्यातली पण एक सर्टन अमाऊंट तुम्ही गुंतवा. म्हणजे जसं डेप इन्स्ट्रुमेंट काय, डेप इन्स्ट्रुमेंट हा एकतर डिबेंचर्स आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, किंवा जे बँकेमध्ये एफडीज आहेत, किंवा तुम्ही पीपीएफ मध्ये जे गुंतवता, किंवा पोस्ट ऑफिस स्कीम्स मध्ये जे गुंतवता, ही त्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट झाली. मग तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही त्या पद्धतीने, त्या टक्केनी, म्हणजे 10%, 20%, 30% आपल्या वयानुसार थोडी गुंतवणूक त्याच्यात सुद्धा करावी. पण जर तुम्हाला सर्टन काही एम आहे आणि थोडे चांगले रिटर्न्स हवे असतील, तर तुम्ही सुरुवातीला जर मार्केट माहिती नसेल तर म्युच्युअल फंडची नक्कीच मदत घेऊ शकता. आता आय थिंक इथं कोणीतरी प्रश्न टाकला की म्युच्युअल फंड कंपनी कुठल्या चांगल्या आहे. खरं हे सांगण्याचा राईट माझा नाही आहे. कारण कसं होतं, मी आज काहीतरी सांगेल आणि त्या दृष्टीने मॅडम किंवा जे सर असतील ते त्याच्यात इन्व्हेस्ट करतील आणि त्यांचा लॉस झाला तर ते अननेसेसरी मला ब्लेम करतील. सो आय एम नॉट सेबी ऑथराइज पर्सन. पण जरी तुम्हाला चांगले परतावे बघायचे असेल तर मनी कंट्रोल, म्हणजे मी इथं तुम्हाला दाखवू शकते का की कसं बघायचं की कुठलं चांगलं आणि कुठलं नाही. सो जस्ट अ सेकंड, पहिले मी ओपन होते का चेक करते. मी माझ्या साईडला जरा ओपन करते. तर त्यावरनं आपण आहे ना एक बघू शकतो की पर्सेंटेज रिटर्न्स आपल्याला कसे मिळतात, आणि त्यानुसार मग आपण त्या कंपनीचं स्टडी करून तिथे आपण डिसिजन घेऊ शकतो की अरे ही कंपनी चांगली आहे की नाही. थोडंसं लोडिंग, आय थिंक माझं इंटरनेट वरती कनेक्शन आहे ना, तर लोडिंगला वेळ लागतोय. तर म्युच्युअल फंड मध्ये कसं असतं, जर तुम्ही moneycontrol.com वरती गेला तर त्याच्यात मेन्यू मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड हा ऑप्शन दिसतो. आणि त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे ऑप्शन येतात. आता म्युच्युअल फंड मध्ये पण काय लमसम ऑप्शन आहे, त्याच्यानंतर SIP आहे, SWP आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ह्या दृष्टीने बघायला पाहिजे. कारण मला एक सर्टन टाइम नंतर मला सतत दर महिन्याला पैसे आले पाहिजेत, कारण आपल्याला पेन्शन नाही आहे. ही मी सगळ्यांना खूप आवर्जून गोष्ट सांगते की आपल्याला पेन्शन नाही आहे, आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी भविष्य, म्हणजे आपल्या सेवा निवृत्तीनंतर हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या जनरेशनला उभा राहणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तर म्हणते सगळं एन्जॉय पण करा. मस्त आपल्याला जे पाहिजे, म्हणजे बरेचदा असतं बाबा मला घरात मायक्रोवेव्ह पाहिजे, मला घरात फ्रीज पाहिजे, मला घरात वॉशिंग मशीन पाहिजे, मला या वेल इक्विप्ड टेक्नॉलॉजी पण पाहिजे माझ्या घरात. ह्या सगळ्या पण करायच्या आहेत. पण सेफर साईड आपलं रिटायरमेंट नंतरचं जे लाईफ आहे त्यासाठी सुद्धा थोडीशी इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला नक्कीच करायची आहे. तर त्याच्यासाठी मग थोडे पैसे आपण डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आणि म्युच्युअल फंड्स मध्ये टाकू शकता. आणि राहिला इक्विटीचा प्रश्न, विच आर व्हेरी हाय रिस्क. तर मॅडम मी तुम्हाला एक जस्ट पर्सनल प्रश्न विचारते की आता तर तुमचं लग्न झालेलं आहे, पण तरी जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही समोरच्या, किंवा आता तुम्हाला चाइल्ड आहे, डॉटर आहे, तिचं जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही मुलाच्या घरी काय काय गोष्टी बघा? ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपण पहिल्यांदा इन्कमचाच विचार करतो, किंवा त्यांचं स्टेटस ऑफ लाईफस्टाईल कशी आहे याचा विचार. शिक्षण ऑफकोर्स महत्वाचं आहे,
शिक्षण तर पहिलं येणार की शिक्षण काय, पण त्या जोडीला आत्ता आपला विषय फायनान्स रिलेटेड तर नक्कीच हे बघितलं जाईल की त्यांनी स्वतःसाठी म्हणजे आजच्यासाठी किंवा 5 वर्षानंतर किंवा एखादं त्यांचं करियर अपॉर्च्युनिटी किंवा जर सेल्फ एम्प्लॉईड असतील तर ते स्वतःचं करियर सुरू करण्यासाठी काही तरतूद करून ठेवलेली आहे का? ते जर बरोबर. सगळं असेल तर मग की आपण सेफर साईड की असं नाही की करायचं ठरवलंय आणि मग 10 ठिकाणावरनं पैसे गोळा हम्म, करायचे. हम्म. त्यापेक्षा स्वतः जर तरतूद केलेली असेल, बँकेमध्ये पैसे असतील जरा चांगल्या अमाउंटमध्ये म्हणजे बँक म्हणूया किंवा आपण बरोबर, एफ-डी बरोबर. म्हणूया किंवा म्युच्युअल फंड दॅट व्हिच इज द सेफेस्ट वे. हो. त्याचा विचार म्हणजे ही माहिती मला नाही वाटत की खूप उघडपणे विचारता येत असेल. माहित नाही काय असतं, नाही, पण नाही, आपण एक एक जनरली आपण अंदाज घेऊ हा शकतो. बरोबर. पण जेव्हा आपण म्हणजे लग्न करायचं असतं तेव्हा दोन्ही फॅमिली एकमेकांच्या फॅमिली बद्दल काय बघतात की बाबा पहिली गोष्ट ते फॅमिली सेटल आहे का, दुसरी गोष्ट ह्यांचं फायनान्शियल पोझिशन काय, ह्यांचे बिहेवियर कसे आहेत, एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं आहे. मग तसंच ह्या गोष्टी आपल्याला इक्विटी इन्व्हेस्ट करताना बघायच्या असतात. काय होतं ना आजकाल लोक काय करतात, इक्विटी आली ती इक्विटी उचलतात शेअर मार्केटमध्ये, अरे बापरे हा स्टॉक खूप चाललाय म्हणून त्याच्या मागे पळतात आणि तिथं गुंतवणूक करतात. पण जसं आपण लग्न करताना या सगळ्या गोष्टी बघतो तसं शेअर उचलताना सुद्धा बघायचे की कंपनी काय आहे, कंपनीचं प्रोडक्ट काय, माझ्या घरात किती प्रोडक्ट आहे. आता जसं कोणीतरी LIC बद्दलचा प्रश्न विचारला होता. तर जेव्हा आपण कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचा इन्शुरन्स घेतो तर त्यावेळेस काय करायचं, इन्शुरन्स तर घ्या पण त्या कंपनीचे इन्शुरन्सचे शेअर्स पण घेऊन ठेवा. अच्छा. म्हणजे काय होणार की जे रिटर्न्स ते तुम्हाला देणार आहे आणि ज्याच्यात तुम्हाला अॅन्युअल चार्जेस ते लावणार आहेत तर ते अॅन्युअल चार्जेसचे पैसे पण आपण त्यांच्याच कंपनीतने गेन्स मिळून घ्यायचे परत. सो हा कॉम्बिनेशन करायचा. नेस्टची कॉफी आपण पितो, सगळेजण कॉफी पितो, त्या कॉफीचे शेअर म्हणजे असे प्रोडक्ट जे आपण सगळीकडे बघतो, रस्त्याने चालता फिरताना आपल्याला दिसतात, आपल्याला माहिती आहे 20 वर्षापासून 25 वर्षापासून 50 वर्षापासून आपल्याला दिसतायत. टूथपेस्ट झाले, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण काय होतं की त्यावेळेस आपण हा विचार नाही करत, माझा मित्र म्हणतोय मैत्रीण म्हणतोय म्हणून आपण ब्लाइंडली इन्व्हेस्ट करतो. सो ओके. तसं न करता इव्हन म्युच्युअल फंड पण म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट बघताना आपण सिम्पल आहे, moneycontrol.com वरती जस्ट रेट ऑफ रिटर्न चेक करा की मागच्या 1 वर्षात किती दिले, 3 वर्षात किती दिले आहे आणि मागच्या 5 वर्षात किती दिले आहे. सो दीज ऑल थिंग्स आर देअर. तुम्ही खूप छान माहिती आणि साध्या सोप्या भाषेत दिली असं तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. थँक्यू थँक्यू आणि व्हेरी खरंच खूप छान सोप्या भाषेत मांडलंय. आता मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे कदाचित तुमच्या सगळ्या याच्यामध्ये तो कव्हर झालेला आहे. पण तरी सुद्धा की जी गेल्या वर्षी आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत, तर हा एक प्रश्न मी घेते. गेल्या वर्षी जी पॅन्डेमिकची परिस्थिती आली आणि सगळ्यांचाच बँक बॅलन्स डगमगला. कारण इन्कम नाही आणि जे सेव्हिंग्ज आहेत त्यातनं सगळे खर्च, कारण खर्च तर काही थांबत नाही. त्यामुळे लोकांचे सेव्हिंग्ज, बँक बॅलन्स, घरातले पैसे किंवा काही मार्केटमध्ये अडकवलेले पैसे हे सगळंच एकदम कमी झालं. तो ही परिस्थिती काही सांगून येणारी नव्हती. ती अचानक आली आणि सगळेच त्याला सफर झाले. तो अशा वेळेस तुम्ही ऑफकोर्स उत्तर दिलंय की कशा-कशा इन्व्हेस्टमेंट करून ठेवा आणि अचानक येणाऱ्या या गोष्टींसाठी आपण तयार राहावं. पण आता यातनं बाहेर पडायचं असेल, आता बरेच जण आहेत, की जसं आपण म्हटलं, की आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा काय म्हणू आपल्याला कोणी पैसे देणार नाहीये इथे. ना बरोबर, सॅलरी बरोबर. मिळतीये, ना आपल्याला कुठला भत्ता मिळणार आहे. मग अशा वेळेस आपण कसं यातनं काय केलं पाहिजे, की आजची ही परिस्थिती आली आहे, की आता सेव्हिंग्ज कमी झालेत, तर यातनं बाहेर पडण्यासाठी काय करावं? पेन्शन नाहीये आपल्याला. तो आपण कशाप्रकारे यातनं बाहेर पडलं पाहिजे? तो आत्ता काही गुंतवणूक करण्याचा योग्य काळ आहे का? किंवा याचा विचार करावा का? ऍक्च्युली गुंतवणूक करण्याचा काळ हा दररोज असतो. हा खरं दररोज असतो. फक्त त्यासाठी हवं आहे की जे आपल्याला रेग्युलर स्टडीज जी गरज आहे म्हणजे थोडंसं ऑब्झर्वेशन. तर असं नाहीये की पॅन्डेमिक आलं तर FD हे चालूच आहे किंवा PPF हे आपण चालूच आहे. इव्हन सोन्याचे दर तर इतके वाढले, जसं पॅन्डेमिक आलं सोन्याचा रेट वाढला. इव्हन शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड जे मागच्या 5 वर्षामध्ये म्युच्युअल फंडनी रिटर्न्स दिले नव्हते, ते एका वर्षभरात लोकांचे सगळे रिटर्न्स भरून काढलेत म्युच्युअल फंडनी. तर जरी सगळीकडे सगळं डाऊन होतं, तरी आज तगादक पॅन्डेमिक चालू झाल्यापासून ते आतापर्यंत मार्केट वरच आहे. म्हणजे फायनान्स एकदम बेस्ट चालू आहे. हा फक्त काय झालंय की कॉमन मॅन इन्व्हेस्ट करतो जास्तीत जास्त FD मध्ये.
तर एफडीतली जी आणि आपल्याकडे जी सोनं ही घेण्याची जी पद्धत आहे, आपलं रिलक्टन्स आहे त्याला सेल करण्यासाठी, म्हणजे आपण इझिली ती बरोबर. सेल नाही करत. म्हणजे बरोबर. फारच जोपर्यंत अडचण प्रसंग पण आले तरी आपण सोन्याला जेव्हा आपण डुबणार असतो तेव्हाच त्याला बाहेर काढतो. त्याच्याशिवाय आपण बाहेर काढत नाही. मग बरोबर. जरी घरात आपलं सोनं खूप असलं, किमती जरी खूप वाढल्या, तरी अशा वेळेला आपण त्याचा विचार करत नाही. पण बरोबर. मग अशा वेळेला जरी मी सांगितलंय, की एखादा व्यक्ती कंटिन्युअस जरी एफडी मध्ये गुंतवत राहिला, तरी त्याला रिटर्न्स भेटतायत. पण इन्कम मग नसेल, तर काय करावं लागेल आपल्याला? थोडंसं मार्केटमधलं जे स्टडी आहे, त्या थोड्याशा गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. मग ॲटलीस्ट मी 500चे माझे ₹550 करू शकेल. ₹500चे ॲटलीस्ट मी ₹600 करू शकेल. कारण जर सेल्फ स्टडी केला, आता अगेन कॉमन मॅनला हा स्टडी पण करणं शक्य होत नाही. कारण कामाचा व्याप किंवा प्रत्येकामध्ये तेवढी लिटरसी लेव्हल असते अशी पण नाही आहे. तर मग अशा वेळेला जे आपले सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. थोडं करत जाऊ शकतो. मग त्या ₹500 मधले ॲटलीस्ट आपण ₹300 वाले स्टॉक्स, चांगल्या कंपनीचे स्टॉक्स असे बघून ती 500ची तिकडे टाकायची, परत तुमच्या ₹250ची रिकरिंगला तुम्ही करू शकता किंवा एस-आय-पी पण ₹500 नी सुरुवात होते. तर ओके. ₹500 सुद्धा खूप आहेत. ओके. सो दिस म्हणजे हे भलेही खूप सारा पैसा हा आता खर्च झाला असला तरी थोडी अमाउंट आपण एस-आय-पी मधनं म्युच्युअल फंड किंवा येस, येस. एफडी याच्यामध्ये गुंतवून या सगळ्या नुकसानीतनं जे गेल्या वर्षभरात झालंय, अ, वैयक्तिक नुकसान झालंय. जसं म्हणताय मार्केट तर छान आहे. पण हे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपण यातनं बाहेर निश्चित पडू शकतो. खूप छान माहिती दिलीत कांचन मॅडम. जसं सगळ्यांना लक्षात आलंच असेल, की त्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं कारण त्या एम साठी प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांशी त्यांचा रोजचा संबंध आहे आणि ही माहिती मी त्यांच्याकडनं खूप वर्षापूर्वी त्यांची विद्यार्थिनी म्हणून ऐकली आहे, जेव्हा मी एम करत होते. त्यामुळे मला फायनान्समध्ये जरा डॉक्टर असल्यामुळे गणिताशी जरा माझा खूप संबंध तुटलेला होता. जो यांच्यामुळे मला परत इंटरेस्ट आला आणि मी फायनान्स हा विषय पण छान तेव्हा मध्ये करू शकले. आणि तेव्हाच या गोष्टी कळाल्या, की आपण नियोजन करतो किंवा रोज ₹100 कमवतो. पण त्या ₹100तले ₹10 तरी आपण इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आणि ही जर इन्व्हेस्टमेंट असेल तरच आपल्याला लाँग टर्म बेनिफिट्स मिळू शकतात. सो खूप छान माहिती दिलीत कांचन मॅडम तुम्ही. आणि सगळ्यांनाच आजचं सेशन आवडलंय त्यामुळे सगळेजण मेसेजेस करूनही सांगतायत. सो मी तुमची खूप आभारी आहे आणि धन्यवाद देते, की तुम्ही आजच्या सेशनसाठी आलात आणि सगळ्यांना याची माहिती करून दिलीत आणि आपण म्हणूया, की ज्ञान दिलत. कारण या गोष्टी ऐकून माहिती असतात, पण लोकं या कानाने ऐकून सोडून देतात. दुसरीकडनं सोडून दिलं जातं, ते आत घेतलं जात नाही आणि त्याच्यावर ॲक्शन होत नाही. सो माझी इच्छा आहे, की आता सगळ्यांनी आज ऐकलंय, सगळ्या स्त्रियांनी ऐकलंय. तो फक्त सोन्यामध्ये किंवा नुसतं एफडीमध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्ट न करता थोडा मार्केट सर्व्हे करून आणि त्याची माहिती घेऊन जास्त प्रमाणामध्ये परतावा येईल असं इन्व्हेस्टमेंट सगळ्यांनी करावी, की जेणेकरून सगळ्यांचीच समृद्धीकडे आपण वाटचाल करू. सो खूप धन्यवाद आणि सो मच. सगळ्यांनी आजचं सेशन जॉइन केलं त्याच्याबद्दलही मी आभारी आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता आपलं पुन्हा सेशन आहे आणि ते सेशन सुद्धा असंच खूप महत्वाचं आहे, की स्त्रियांना कायद्यांची माहिती नसते, की स्त्रीसाठी कुठले कायदे बनलेले आहेत. सो उद्याचं सेशन जे आहे ते ॲडव्होकेट मिताली सावळेकर कुलकर्णी यांचं आहे. जे आपल्याला वेगवेगळ्या कायद्यांची माहिती करून देणार आहेत, की आपल्याला ते रोजच्या जीवनामध्ये आवश्यकही आहे. आपल्याला गरज पडली तर आपण कोणाची मदत घेऊ शकतो याच्याबद्दल त्या मार्गदर्शन करणार आहेत. सो उद्याचं संध्याकाळी 5 वाजताचं सेशनही सगळ्यांनी नक्की आवर्जून जॉइन करा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही त्याची माहिती द्या. सो आजचं सेशन इथे थांबलं असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद कांचन मी मॅडम. तुम्हाला लिंक करते शेअर. तुम्ही येस. मी तर सांगेल की बाकी फिमेल्सला पण करा. म्हणजे त्यांच्यासाठी खूप म्हणजे मी स्वतः अटेंड केलंय म्हणून सांगते. कारण लिटरली छोट्या गोष्टी असतात, की फक्त काय त्याच्यात तुम्हाला एक लॉट मध्ये परचेस करायचं असतं म्हणून थोडी हेवी अमाउंट इन्व्हेस्टमेंट करताना बँकेत पाहिजे. बँकेत फक्त अमाउंट ब्लॉक होते, डिडक्ट नाही होत. ओके. पण डेफिनेटली जर त्यांना त्याबद्दलचं डिटेल अनालिसिस दिल्या जाईल आणि जर खरंच स्टॉक चांगला असेल तर त्यांचे लिटरली 4 दिवसात 15,000 चे ₹30,000 होतात. अरे वाह! बरं. हां, तो ते पूर्ण म्हणजे रिअल प्रॅक्टिकल बेस्ड स्टडी आहे. म्हणजे असं नाहीये, की आता तरी आपण कसं होतं, की वेळेची मर्यादा आणि सगळ्या गोष्टी सगळेच नवीन होते म्हणून आपण सगळे तेच. ही प्रॅक्टिकल माहिती दाखवायला पुरेशी थोडं अवघड होती, जातं. की पहिल्या नक्की, टप्प्याटप्प्यानेच जावं, नाहीतर मग नक्की. काहीच लक्षात आलं नाही असं नको व्हायला.
तो आजचं सेशन खरंच खूप छान झालंय. माहिती तुम्ही अगदी छान दिली आहे. रूल ऑफ 72 जो सांगितलाय तोही अतिशय उत्तम आहे, की त्याचा गणित छोटंसं सगळेजण आता करायला लागतील अशी अपेक्षा आहे. मी थँक यू. सुद्धा सुरू करेन. येस. चालेल. थँक यू मॅम. सो थँक यू आणि तुम्ही लिंक पाठवलीत की मी सगळ्यांबरोबर शेअर करेन. नक्की, नक्की. थँक यू थँक मॅम. धन्यवाद.